सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसम येथे पळसम ग्रामपंचायतच्या वतीनं 19 जून 2026 रोजी हळद वाटप करण्यात आलं। पळसम ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी याबाबत दापोली कृषी विद्यापीठ यांच्याशी ग्रामपंचायतीच्या वतीने संपर्क साधला होता। त्यानंतर मुळदे कृषी विद्यालयाच्या वतीनं शेतकऱ्यांना सेलम हळद बियाणे उपलब्ध करून देण्यात आलं होतं। सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या निवासस्थानी पळसम गावातल्या शेतकरी वर्गाला हळद लागवड करण्यासाठी मोफत हळद बियाणं वाटप करण्यात आलं। यावेळी ग्रामपंचायत पळसमचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्यासह पंचायत समिती मालवणचे कृषी विस्तार अधिकारी VK जाधव, ग्रामपंचायत अधिकारी अमित कांबळी, उपसरपंच अविराज परब, सत्यवान तेजम, स्मिता लक्ष्मण जुवेकर, ऋतुजा सावंत, प्रमोद सावंत, रमेश परब, मधुकर जोईल, पुरुषोत्तम साईल, जयेंद्र परब, मोहन आपकर, मेघश्याम जुवेकर, गणेश पुजारे, राजन पुजारे, अशोक जुवेकर आणि गावातील शेतकरी ग्रामस्थ यांची उपस्थिती होती। यावेळी कृषी अधिकारी जाधव यांनी उपस्थितांना हळद लागवडीबाबत विशेष मार्गदर्शन केलं अशी माहिती मिळते आहे आणि प्रत्येक कुटुंबानं हळद लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी ग्रामपंचायतच्या वतीने केलेलं आहे। आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण।